अपघाताने उघड झाली गोवंश तस्करी, चालकाचे पलायन तर गोरक्षकांनी वाचवले गोवंशांचे प्राण। याबाबत वृत्त असे की भल्या पहाटे चाळीसगाव रोड चौफुलीवर हॉटेल फाय समोर वाहनाचे एक्सल तुटल्याने मागील चाक निखळले, परिणामी गाडी रस्त्यातच थांबली। या घटनेनंतर चालक व सहचालकाने तेथून पळ काढल्याने परिसरात नागरिकांचा संशय भडकावला। त्यातून काही उत्साही तरुणांनी गाडीत डोकावून पाहिले असता निर्दयतेने बांधून ठेवलेले गोवंश आढळून आले। तात्काळ स्थानिक गोरक्षकांना कळविल्यानंतर ते घटनास्थळी धावले व त्यांनी वाहनातून गोवंशांची सुटका केली। यावेळी एक गोवंश मृत अवस्थेत दिसून आले तर दोन गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले। तर यावेळेस पशुवैद्यकांना पाचारण करण्यात आले। त्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर हे गोवंश गोशाळेत सोडण्यात आले। तर पोलिसातही खबर दिल्याने दुपारी उशिरापर्यंत रीतसर गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे 5:15च्या सुमारास MH15 CK 5740 या पिकअप व्हॅनचा एक्सल तुटल्याने मागील चाक निखळले, परिणामी रस्त्यातच गाडी थांबली। गाडी थांबताच चालक व सहचालक यांनी तेथून पळ काढला। त्यामुळे स्थानिकांचा संशय भडकावला व गाडीचा अपघात झाल्याने मदतीसाठी स्थानिकांना बोलवण्याऐवजी दोघांनी पळ काढल्याचे, नक्कीच गाडीत काहीतरी वेगळेच असल्याचा संशय बाळगला। त्यानुसार स्थानिकांनी गाडीत डोकावून पाहिले असता निर्दयपणे बांधून ठेवलेले गोवंश आढळून आले। तेथे उपस्थित असलेले काही तरुणांनी तात्काळ स्थानिक गोरक्षकांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली व गोरक्षकही तेथे दाखल झाले। यावेळी या गाडीत 8 गोवंश बांधून ठेवल्याचे आढळून आले। गोरक्षकांनी ही जनावरे गाडीतून उतरवली असता त्यातील एक मृत अवस्थेत तर 2 गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले। गोरक्षकांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर जयस्वाल व डॉक्टर बोगाने यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलवले व डॉक्टरांनी तात्काळ तेथे येऊन जखमी गोवंश यांच्यावर उपचार केले। त्यानंतर गोरक्षकांनीच क्रेनच्या सहाय्याने सदर हे गोवंश चाळीसगाव रोडवरील नवकार गोशाळेत पाठविले। दरम्यान या अपघाताची खबर मोहाडी पोलिसांना मिळाल्याने तेही घटनास्थळी दाखल झाले। शिवाय रीतसर याबाबत फिर्याद दाखल करून घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते। याबाबत अधिक माहिती मोहाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती संगीता राऊत यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। आज दिनांक 25/9/2020 रोजी यंत्रवाहक धुळे येथून एक माहिती आली। चाळीसगाव चौकलीपासून चाळीसगावकडे जाण्याच्या रस्त्यावर हॉटेल फायच्या समोर एक पिकअप गाडी अपघातग्रस्त असून त्या गाडीमध्ये गोवंश जनावर असल्याची माहिती मिळाली। त्यावरून पोस्टेचे अधिकारी व कर्मचारी तिथे जाऊन त्यांनी चेक केले असता सदर वाहनामध्ये 8 गोवंश जनावर होते, त्यातील ते जखमी अवस्थेत होते। सदर वाहनातील जनावरांना दुसऱ्या वाहनामध्ये शिफ्ट करून त्यांना गोशाळा येथे पालनपोषण जमा करण्यात आलेले आहे। तसेच त्या गाडी नंबरवर असलेले ड्रायव्हर व क्लिनर हे दोघं फरार होते।
त्यामुळे अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आले। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सौ श्री चिन्मय पंडित सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक सौ श्री राजू भुजबळ सर, माननीय SDPO श्री सचिन हिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशनने केलेली आहे।